नमस्कार बंधू भगिनींनो. अशी एक घटना पुण्यामध्ये घडलेली जी लोहगडावरची, ज्या घटनेने सगळा महाराष्ट्र हादरून गेला. केवळ हादरून नाही तर सगळ्या आई वडिलांचं काळीज पिळवटून निघलं आणि समोर प्रश्न उभा झाला, विश्वास ठेवायचा तरी कोणावर? कारण माणसाचा सगळ्यात जास्त विश्वास हा सोन्याच्या पावलाने माप ओलांडून येणारी जी लक्ष्मी असते घरामध्ये, जी सून असते, तिला लक्ष्मीची उपमा दिलेली आहे आपल्या संस्कृतीमध्ये. आणि आज लक्ष्मीकडून येणाऱ्या कुणाचा घात होत असेल, तर येणाऱ्या काळामध्ये आई-वडिलांनी, पालकांनी विश्वास करायचा कसा आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी आणत असताना परीक्षा तरी कशी घ्यायची, की आपल्या घरामध्ये येणारी ही लक्ष्मीच आहे का इतर पावलाने येणारी दुसरी कुणीतरी आहे? आणि याच्यामध्ये आता आपल्या कुटुंबावर काय संकट वितणार आहे? अर्थातच या सगळ्या घटनेमागे, सगळ्या ह्या वास्तवतेमागे पालकांची जबाबदारी काय आहे? फक्त इथे मुला-मुलींना दोष देऊन त्यांच्यावर ढकलून मोकळं होता येणार नाही. कारण अलीकडे गुन्हेगारी रोखण्यासाठी ठिकठिकाणी आहेत. सगळे शहर पुणे असेल, नांदेड असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, लातूर सारखे शहर असतील. हे सगळे शहरं जे आहेत, मुंबई असेल, सीसीटीच्या नजरकैदेत आहेत. मग सीसीटीच्या नजरकैदेत असूनही गुन्हेगारी रोखल्या जात नाही, उलट ती वाढते. याचा अर्थ गुन्हेगार हा सीसीटीला घाबरत नाही, गुन्हेगार हा कुटुंबालाही घाबरत नाही आणि गुन्हेगार हा समाजालाही घाबरत नाही आणि गुन्हेगार हा कायद्यालाही घाबरत नाही. आपल्या डोळ्यासमोर एकच येतं, कायद्याचा धाक राहिला नाही. पण कायद्याच्या बरोबरच कायद्याच्या जबाबदाऱ्या वेगळ्या, पालकांच्या जबाबदाऱ्या वेगळ्या. गुन्हेगारी प्रवृत्तीकडे पाहत असताना सगळ्यात मोठी जबाबदारी काय असते? कौटुंबिक जबाबदाऱ्या आहेत, सामाजिक जबाबदाऱ्या आहेत. आता हे सगळं जे घडलं, ते सर्वजण समोर येतात, की प्रेमामुळे घडलं, प्रेमामुळे घडलं, हे असं प्रेमामुळे घडलं. पण आपण या ठिकाणी म्हणू, की हे प्रेमामुळे नाही घडलं. कारण जिथे प्रेमाचा अभाव आहे, तिथे असं घडतं. इथे प्रेमाचा अभाव आहे, प्रेमच नाहीये इथे. इथे प्रेमाचा अंत झालेला आहे. जेव्हा प्रेमाचा अंत होतो, तेव्हा हिंसा होते, कुणाचा तरी जीव गमावला जातो आणि म्हणून याला प्रेम म्हणताच येणार नाही. प्रेम वेगळं आणि वासनांधता वेगळी. तर इथे ज्या हिंसा होतात, त्या वासनांधतेतून होतात आणि त्या सगळ्या गोष्टींमध्ये प्रेमाचा अभाव असतो. मग अशा गुन्हेगारी प्रवृत्तीमध्ये कौटुंबिक प्रेम सगळ्यात आधी संपलेलं असतं. सामाजिक प्रेमाचं तर भानच उरलेलं नसतं. सामाजिक प्रेम तर नसतंच अशा लोकांमध्ये. ज्यांच्यामध्ये सामाजिक प्रेम आहे, ते कुत्र्याला सुद्धा दगड मारू शकत नाहीत. आपल्या घरामध्ये अचानक एखादं म्हणजे मांजर अथवा कुत्रं आलं आणि त्यांनी अचानक आपल्या भरलेल्या पोळ्यांच्या टोपल्यामधली पोळी घेतली, रोटी घेतली आणि आपलं सगळं म्हणजे राग अनावर झाला, तरी सुद्धा ज्यांच्यामध्ये सामाजिक प्रेम शिल्लक आहे, ते व्यक्ती त्या कुत्र्याला खडा सुद्धा मारू शकत नाही. तर असा हाडामासांच्या रक्तमांसांनी बनलेल्या नातलगाचा जीव घेणं दूरच राहिलं. मग मांजराला सुद्धा खडा मारू शकत नाही. हे सामाजिक प्रेमाचं उदाहरण आहे. पण इथे सामाजिक प्रेमाचाही अंत झालेला असतो. हे सगळ्या प्रेमाचं पाहिलं तर इथे प्रेमाचाच अंत झालेला असतो. प्रेम नावाची चीजच इथे शिल्लक नसते. इथं निव्वळ आणि निव्वळ उरते ती फक्त वासनांधता आणि वासनेच्या पोटातून मग ही विषय प्रवृत्ती आणि ही गुन्हेगारी प्रवृत्ती उदयाला येते. मग याच्यात सगळ्यात जास्त मोठा महत्वाचा वाटा जर कोणाचा असेल ह्या हिंसा रोखण्यासाठी, तर पहिली कुटुंबाची जबाबदारी आहे. पहिली पालकांची जबाबदारी आहे. कारण कुटुंबाचे प्रमुख हे पालक असतात आणि पाल्याची सगळी सर्वंकष जबाबदारी ही पालकांवर असते. आता केवळ संस्कार देणे किंवा 4 मोठाले क्लासेस लावणे, मोठमोठाले ट्युशन लावणे लाखो रुपयाचे, याचा अर्थ खूप मोठे संस्कार दिल्या गेलेत मुलांना असं नाही. अलीकडे संस्कार म्हणलं की आपण एक मोठी शाळा, एक मोठी इंग्लिश स्कूल समजतो आणि 2-4 मोठाले क्लासेसवाल्यांकडे ट्युशन लावलेले म्हणजे आमच्या मुलांना फार चांगले संस्कार दिल्या जात आहेत, हा आपला अर्थ निघतो. पण नाही, अगदी अजिबातच नाही. सिया आणि केतन यांच्या घटनेवरून महाराष्ट्राच्या लक्षात एकच गोष्ट यायला पाहिजे सगळ्या जनतेच्या, की पालकांची जबाबदारी आणि सगळ्यात जास्त पालकांची जबाबदारी असेल, तर मग ते मुलं कोणतेही असोत, मुली असोत, मुलं असोत, लहान असोत, मोठे असोत, विवाहाचं वय असो अथवा बालपण असो.
ते पालकांसाठी फक्त प्रेमाचे पात्र असतात आणि त्यांच्यावर फक्त प्रेमच आपल्याला ओतप्रोत भरून द्यावं लागतं. जिथे ज्या मुलांना प्रेमाचा अभाव पडतो कुटुंबाकडून, त्या ठिकाणी असे जीव गमावल्या जातात. जे पालक प्रेम करत नाहीत, लाड पुरवणे वेगळं आणि प्रेम वेगळं पुन्हा इथेही. कारण काही पालक हे भरपूर लाड पुरवतात मुलांचा, पण त्याला प्रेम म्हणता येत नाही. लाड हे पैशाने पुरवले जातात आणि आपण जर पाहिले ह्या दोन्ही फॅमिली पैशाने गडगंज आहेत. म्हणून तर मीडियाने एवढा विषय उचललाय ना, नाहीतर असे कित्येक लेकरांचे जीव जातात. पण मीडियाच्या लक्षात येत नाही. बरं झालं मीडियाने आता का होईना म्हणजे थोडासा आवाज उठवला. तर इथे जे सियाचे होते जे आपल्याला दिसतं की कोणी म्हणेल प्रेम जास्त होतं आई-वडिलांचं. लाड जास्त म्हणता येतील त्याला आणि लाड पैशाने पुरवले जातात. पैसा भरपूर उधळला जातो काही कुटुंबांमध्ये मुलांवर, पाल्यांवर पालकांकडून पैसा भरपूर उधळला जातो, लाड पुरवल्या जातात. त्याला आर्थिक लाड, त्याला फाजील लाड किंवा नको असणाऱ्या अनावश्यक गरजांचे लाड पुरवल्या जातात. मग पार्ट्यांना जाण्यासाठी पैसे देणे, अ, हर रोज म्हणजे तिकडे एखाद्या हिरो-हिरोईनने जाहिराती काढलेल्या वस्तू दिसल्या टीव्हीवर, की लगेच त्या मुलांसाठी आपल्या घरामध्ये येणे. याला फाजील लाड आणि अनावश्यक वस्तूंचे लाड म्हणतात. ते पैसा जास्त झाल्यामुळे. आता अलीकडे तर ह्या फॅशन झालेल्या आहेत अशा. म्हणजे हिरो-हिरोईनच्या हातात दिसलेली वस्तू असली, की घरी मुलांना मिळालीच पाहिजे. ह्या फॅशन झाल्यात. याला संस्कार म्हणता येत नाहीत आणि याला प्रेमही केलं म्हणता येत नाही. पालकांनी करायचं असतं ते फक्त प्रेम आणि निव्वळ शुद्ध प्रेम मुलांना द्यायचं असतं आणि तसं प्रेम जर मुलांना दिलं तर कुठलाही पाल्य जो आहे कुठलाही लेकरू जे आहे ते अशा हिंसेला, गुन्हेगारी प्रवृत्तीला बळी पडत नाही. पण इथे पालक प्रेम देत नाहीत मुलांना. जेवढं लहान असताना मुलांना प्रेम देतात. आता ही घटना का घडते अशी आता सगळ्यात मोठा आणि मेन विषय आहे. जो सगळ्यांना, सगळ्या कुटुंबांना आवर्जून लक्षात ठेवावा लागेल आणि जेणेकरून जेव्हा घरात मुला-मुलींचे विवाहाची वेळ येते, त्यावेळेस सगळ्यात मोठी जी जबाबदारी असते पालकांची ती ही आहे आणि जिच्यामुळे आपल्याला हजारो घटना अशा रोखता येतात. इव्हन गुन्हेगारीलाच तशा प्रकारच्या आळा घालता येईल. कारण ही जी घटना घडली ती विवाहाहूनच घडलेली आहे. विवाहच एकमेव कारण आहे त्या घटनेला. आता ज्यावेळेस मुलगा अथवा मुलगी विवाहासाठी इच्छुक नसते एखाद्या स्थळासाठी, ते मुलगाही असू शकतो, मुलगीही असू शकते. तर ते मुलगा असो अथवा मुलगी असो, त्या आपल्या कुटुंबाकडे सुरुवातीला म्हणजे नकारात्मक दृष्टिकोन त्यांचा दर्शवतात. त्यावेळेस कुटुंब त्यांना अनेक दाखले देतं, अनेक उदाहरणं देतं आणि कुटुंबाच्या म्हणजे पालकांच्या मनामध्ये फक्त एक असतं, की हे स्थळ खूप चांगलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पालक तेव्हा दबाव देतात अशा पाल्यांवर, की समोर एवढं श्रीमंत कुटुंब आहे आणि एवढ्या श्रीमंत कुटुंबांसोबत आपलं जर नातं जुळलं, तर आपली किती मोठी प्रतिष्ठा समाजामध्ये वाढेल आणि हे प्रतिष्ठा नावाचं जे भूत आहे, हे सामाजिक प्रतिष्ठा नावाचं हे भूत कुणाच्या तरी नरडीवर बसतं आणि हेच भूत कुणाच्या तरी लेकराचा जीव घेतं. पालकाच्या नजरेत तेव्हा एकच गोष्ट असते त्यांचा दृष्टिकोन, की मी समाजातला एक प्रतिष्ठित नागरिक आहे आणि या कुटुंबाशी जर विवाह झाला तर समाजामध्ये माझी प्रतिष्ठा अजून मोठी वाढेल आणि जर या कुटुंबाशी नकार दिला तर सामाजिक प्रतिष्ठा कमी होईल. सामाजिक प्रतिष्ठा नावाचं भूत अलीकडे अनेक लेकरांचे जीव घेऊन बसत आहे आणि मोठी गुन्हेगारी घडत आहे. जी गुन्हेगारी आज पोलिसांच्या सुद्धा हाताबाहेर गेलेली आहे. जी गुन्हेगारी अर्थातच पोलीस तर कुठलीही घटना घडल्यानंतरच त्या गुन्हेगारीला रोखण्याचा प्रयत्न करतात. पोलिसांकडे अजून काही अशा प्रतिबंधक योजना राबवल्या जात नाहीयेत अ, की अशा घटनांना आळा बसावा वगैरे. कारण पोलीस हे जसे आदेश येतील सरकारचे त्यानुसारच चालत आहेत. सामाजिक बांधिलकी प्रशासनातील सगळ्याच प्रशासनाने विसरलेली आहे. मग ते कुठलाही विभाग असो प्रशासनाचा, त्यांनी सामाजिक बांधिलकी पूर्णपणे विसरलेले आहेत. ते फक्त आपण सरकारचे नोकर आहोत याच दृष्टिकोनावर ठाम आहेत. आता इथे कुटुंबांचं पण तसंच झालेलं आहे पालकांचं. पालक मुलांच्या विवाहाच्या टायमाला मी पालक आहे, मी कुणाचा तरी बाप आहे एका लेकराचा, हे विसरूनच जातात. ते फक्त एकच मनामध्ये धरतात, की मी एक प्रतिष्ठित नागरिक आहे.
तो ग्रामीण भाग असेल तर मी गावचा सरपंच आहे, मी गावचा पोलीस पाटील आहे, की मी प्रतिष्ठित माणूस आहे गावातला. मला लोकं खूप बाहेर निघालं तर 100 लोकं मला राम-राम घालतात, नमस्कार घालतात. एवढी माझी याच्यामध्ये नाव आहे समाजामध्ये. मला हजारो गावच्या पत्रिका येतात लग्नाला आणि मग माझ्या पण अशाच लाखो गावाला पत्रिका गेल्या पाहिजे. एवढे लोक गोळा झाले पाहिजे माझ्या लग्नामध्ये आणि माझी जे अशी ही प्रतिष्ठा आहे, ती अशी उंच कळस गाठली पाहिजे. हे पालकांच्या मनात असतं मुलांच्या विवाहाच्या टायमाला. पण एकाही पालकाच्या मनात हे नसतं, की मी एका लेकराचा बाप आहे. आज माझं लेकरू जे म्हणत आहे, ते माझ्यासाठी महत्वाचं आहे. सामाजिक प्रतिष्ठा माझ्यासाठी महत्वाची नाहीये. पण त्यावेळेस मात्र कुठलाच पालक लक्षात ठेवत नाही, की मी लेकराचा बाप आहे म्हणून. अरे तो पोलीस पाटील असेल, सरपंच असेल, प्रतिष्ठित नागरिक असेल, आमदार असेल, खासदार असेल, हा विषय गौण राहिला ना. सगळ्यात आधी ते तू बाप आहे, माय आहे, हे लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. कारण तुझ्या त्या सामाजिक प्रतिष्ठेमुळे कुणाच्या तरी निरपराध लेकराचा जीव जाणार आहे. अनेक वेळा असं होतं, की आता यावेळेस केतन हा दुसऱ्याचा मुलगा होता. कधी-कधी तेच लेकरू स्वतःहूनही स्वतःचं जीवन संपवतं, की जसं की एखाद्या वेळेस आता ही सिया जी आहे, हिनं दुसऱ्याच्या लेकराचा जीव घेतला. हिच्या जागी एखादी दुसरी मुलगी असती, की जिनं स्वतःला संपवलं असतं. नकोय मला असं मनाविरुद्ध वगैरे असं पण असतं. पण पालक ह्या सगळ्या जबाबदाऱ्या विसरतात आणि मग त्या मुला-मुलींवर दबाव द्यायला सुरुवात करतात त्यांच्याकडून नकारात्मक विचार आल्यानंतर. निगेटिव्ह जेव्हा ते बोलायला लागतात, "आम्हाला नाही हे जमणार, हा विवाह नाही मान्य" वगैरे असं जर ऐकायला आलं, सगळे नातेवाईक एकत्र येणार. आता जसं की केतनचे वडील सांगत आहेत, की तिच्या आत्यानं तिला ओढत-ओढत आणलं वगैरे याचा अर्थ किती दबाव देत होते हे लोक. आणि जेव्हा हे लोक असे दबाव देतात मुला-मुलींवर, मुलगा नाही म्हणला तर मग मुलांना म्हणायचं, की पालक म्हणतात मुलांना, की "तू जर आता या मुलीला नकार दिला, तर मी माझं जीवन संपवून, मी गळ्यात दोर टाकीन, असं करीन, तसं करीन." त्यावेळेस अनेक मुलं स्वतःलाही संपवून घेतलेले आपण रोजच ऐकतो. आणि कधी काळी मग आता हे सिया फार पुढची निघाली प्रवृत्तीची. तिने दुसऱ्याच्या निरपराध लेकराचा जीव घेतला. तर ह्या घटना रोखण्यासाठी पालकांनी आपण बाप म्हणून पालक म्हणून विचार केला पाहिजे. हाडामासाचा पालक म्हणून विचार केला पाहिजे. कारण इथे ज्यांनी लेकरू 9 महिने पोटात बाळगलंय, त्यांच्या निरपराध लेकराचा जीव घेणं म्हणजे याच्यापेक्षा मोठा गुन्हा असू शकत नाही. तुमच्या प्रतिष्ठेमुळे जर कुणाच्या लेकराचा जीव जात असेल, तर तुमची प्रतिष्ठा जाळली पाहिजे पहिले. या असली प्रतिष्ठा काहीही कामाची नाही. आता आणि ज्यांना प्रतिष्ठेची भीती वाटत होती, आता केतनचा जीव गेल्यानंतर ती प्रतिष्ठा राहिली का अजून खूप मोठी वाढली का मग ती प्रतिष्ठा? का पूर्णच पाण्यामध्ये गेली? दुसऱ्याचा जीव तर गेलाच, पण यांची प्रतिष्ठा किती शिल्लक राहिली. म्हणजे अशी प्रतिष्ठा गेलीच ना, मग त्याच्यापेक्षा थोडीशी वजा झाली असती तर काही हरकत नव्हतं. पण हे लोक तेव्हा मानायलाच तयार नसतात. पाल्यांचा विचार लक्षात घ्यायला तयार नसतात. का? तिथं पाल्यावरचं प्रेम जे आहे ते त्यांचं शून्य झालेलं असतं. म्हणून म्हणतो, की प्रेमाचा अभाव तिथे ह्या घटना घडतात हिंसेच्या आणि गुन्हेगारीच्या. प्रेमाचा अंतच झालेला असतो स्वतःच्या पाल्यावर त्यांचं प्रेम नसतं. स्वतःच्या जन्म दिलेल्या लेकरावर प्रेम नसतं त्यावेळेस पालकांचं आणि मग ते त्या लेकरांची कुठलीच गोष्ट ऐकत नाहीत. ते नाही म्हणालं काय, ते मी जीव देणार म्हणालं तरी हे म्हणतात खुशाल देऊन टाक. काही फरक पडणार नाही आम्हाला. पण तुझं लग्न तिथेच झालं पाहिजे. अरे पण तिथे प्रेमाचा अभाव ज्या दिवशी प्रेमाचा अभाव दाखवता तुम्ही, प्रेम शून्य होतं, त्या दिवशी समजून जायचं, कोरा कागद घ्यायचा, त्याच्यावर लिहायचं, की कुणाचा तरी जीव जाणार आहे. ज्यावेळेस प्रेमाचा अंत झाला त्यावेळेस कुणाला तरी गिळणारच आहेत तुम्ही. म्हणजे प्रेम शिल्लक ठेवलं पाहिजे. शेवटच्या क्षणापर्यंत प्रेम शिल्लक ठेवलं पाहिजे. ज्या दिवशी तुम्ही प्रेम शिल्लक ठेवाल, त्या दिवशी अशा घटना घडणार नाहीत. पोलिसांचीही गरज पडणार नाही, सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तर मुळीच गरज पडणार नाही. हे सगळं विश्वासावर चाललं पाहिजे. आज एवढे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्याने गुन्हेगारी रोखता येत नाही. फक्त गुन्हेगार पकडता येतो. गुन्हेगार पूर्णपणे पकडता येत नाही. फक्त पकडण्यास मदत होते गुन्हेगार. तर्क लावता येतात. तंतोतंतही आपण म्हणू शकत नाही, की हाच गुन्हेगार आहे म्हणून. तर आपल्याला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात गुन्हेगार पकडण्यासाठी मदत करतो. गुन्हेगारी रोखण्यासाठी मदत करत नाही. पालकांची प्रतिष्ठा गुन्हेगारी वाढवण्याला मदत करते, गुन्हेगारी रोखण्याला मदत करत नाही. गुन्हेगारी रोखायला फक्त एकच साधन आहे, ते म्हणजे प्रेम आणि विश्वास. प्रेम आणि विश्वास असं शस्त्र आहे, की सगळं विश्वासावर चाललं पाहिजे. माझं पाल्य आहे, माझा पाल्य नाही म्हणत आहे विवाहासाठी, ठीक आहे. माझी पालक म्हणून जबाबदारी आहे, माझा पूर्ण विश्वास आहे, की ह्याच्या इच्छेप्रमाणेच मी वागेन.
कारण त्याला त्याचं जीवन पुढे काढायचं आहे. त्याच्या आयुष्यभर सोबत नंतर पालक नसणार आहेत. थोडे कालावधीसाठी सगळ्यांचे पालक सोबत असतात. आयुष्यभर ज्यांचं त्यांचं राहायचं असतं. म्हणून प्रेम आणि विश्वास हे सगळ्यात महत्वाचे आहे. आता इथं पालकांचा विश्वास संपलेला होता. जबरदस्ती तिथे चालू होती. दबाव देणे, दबाव तंत्रांचा वापर करणे. अ, हे आपली प्रतिष्ठा राहिली पाहिजे, इथंच लग्न झालं पाहिजे, हजारो कोटी उधळल्या गेले पाहिजे. म्हणजे हे सगळं दबाव तंत्रामुळे आणि हे जेव्हा असं होतं, तेव्हा मग त्या लेकरांच्या मनामध्ये केतन आणि जे सिया आहे या घटनेमध्ये सियासारख्या लेकराच्या मनामध्ये जेव्हा त्या पोरीच्या मनामध्ये नकारात्मक विचार सुरू होतात, की पालक माझं ऐकत नाहीत, पालकांनी माझ्यावरती दबाव देणं चालू केलंय, यांच्या मनामध्ये कुठलंही प्रेम नाही. मग ह्या पाल्यांच्या लेकरांच्या मनामधलं सुद्धा प्रेम शून्य होतं आणि मग हे दुसरे मार्ग शोधायला लागतील. समाजात आपल्याला कोणी मदत करेल का? आपला कोणी दुसरा फ्रेंड मदत करेल का आपल्याला? मग आपण काय मार्ग काढले पाहिजे? मग अशा वेळेस अनेक भूतं जागे होतात, राक्षसी प्रवृत्तीचे लोक भेटतात आणि असे राक्षसी प्रवृत्तीच्या लोकांनी मग ते काही चांगले विचार देणार आहेत का? कुणाला कुणाच्या घरादाराचं पडलं नाही. सगळ्यांचं वाटोळं झालं पाहिजे असेच लोकांचे जवळपास अलीकडे मुठभर लोकांचे का होईना असे विचार असतात आणि असे मुठभर लोकं जागे होतात आणि मग अशा घटना घडतात. म्हणून पालकांची जबाबदारी आहे, की आपण लेकरांवर प्रेम केलं पाहिजे आणि लहान जेव्हा असतात ना मुलं, जेव्हा विवाहाच्या टायमाला ह्या घटना असतात. पण तेच लेकरू जेव्हा जन्माला येतं ना बाळ म्हणून, तेव्हा पालकांना कुठल्याच सामाजिक प्रतिष्ठेचं भान नसतं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे लेकरू जेव्हा लहान असतं, छोटं बाळ असतं, तेव्हा ते छोटं बाळ जेव्हा खेळतं, बागडतं घरामध्ये, घराचं गोकुळ होतं आणि लग्नाच्या टायमालाच घराचं स्मशान कसं काय होतं? असं 2-2 घराचं स्मशान झालं आता इथे. तर इथे प्रेम शून्य होतं आणि तिथे प्रेम ओतप्रोत केलं जातं बाळांवर. मग कधी-कधी खेळणारं बाळ वडिलांना म्हणतं, आईला म्हणतं, की "तू आता घोडा बन, मी तुझ्या पाठीवर बसतो." तेव्हा तो लगेच वडील घोडा बनतो. लेकराला पाठीवर उड्या मारू देतो, बसू देतो. का? त्यावेळेस का बरं सामाजिक प्रतिष्ठा नसते का? त्यावेळेस का नाही वाटत, की मी समाज मला काय म्हणेल? मी एवढा मोठा गावचा पोलीस पाटील, मी एवढा मोठा गावचा सरपंच, मी एवढा मोठा आमदार, मी घोडा कसं काय बनू? कोंबडा कसं काय बनून लेकरू पाठीवर बसणार? हे सगळं घरातलं कुटुंब पाहत असतं. पाहुणे आले, अगदी पाहुणा बसलेला असला तरी पाहुण्याच्या समोर बाप घोडा बनतो, कोंबडा बनतो, लेकरू त्याच्या पाठीवर बसतं. तेव्हा कुठलीही सामाजिक प्रतिष्ठा वाटत नाही. का वाटत नाही? तेव्हा फक्त मी या लेकराचा बाप आहे, मी समाजाचा प्रतिष्ठित नागरिक आहे, कोणी आहे हे काहीही त्याच्या डोक्यामध्ये नसतं. फक्त हे माझं बाळ आहे आणि मी याचा बाप आहे. हेच त्याच्या डोक्यामध्ये असतं फक्त आणि म्हणून ते प्रेम ओतप्रोत भरून त्या बाळावरती ओवाळून टाकलं जातं. अक्षरशः जीव ओवाळून टाकला जातो आणि म्हणून तेव्हा घराचं गोकुळ वाटतं. जिथे प्रेम आहे तिथे घराचं गोकुळ आहे. जिथे प्रेमाचा अंत झाला तिथं घराचं स्मशान आहे. हे पालकांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि मग जेवढं प्रेम मुलगा लहान असताना केलं जातं, मुलगी लहान असताना केलं जातं, सगळं विसरून जातात ना लोक तेव्हा मी समाजातला कोण आहे. फक्त एकच लक्षात ठेवतात मी बाप आहे. अगदी हेच मुलांच्या लेकरांच्या लग्नाच्या टायमाला सगळ्या पालकांनी लक्षात ठेवायला हवं, की मी समाजाचा प्रतिष्ठित कोण आहे मला माहित नाही. मला एकच माहिती आहे, मी फक्त बाप आहे. आणि अलीकडे बाजारू कीर्तनकारांनी जे डोक्यात भरायला सुरुवात केलं ना पालकांच्या, भर कीर्तनात सुद्धा ते म्हणतात, कोणाच्या बापाची अशी मान टाईट राहिली पाहिजे. मुला-मुलींनी एक लक्षात ठेवलं पाहिजे. त्या बाजारू कीर्तनकारांनी सुद्धा द्वेष पसरवणं बंद केलं पाहिजे समाजातलं. कारण का? तर बाजारू कीर्तनकारांनी एकच सांगितलं पाहिजे, मुलगा जन्माला आल्यानंतर जेवढं प्रेम लेकरावर केलं जातं, तेवढंच प्रेम मुलाच्या लग्नाच्या टायमाला सुद्धा केलं पाहिजे. तरच मग कारण आपण पुराणामधले हेच लोकं दाखले देतात ना. हां, रुक्मिणीचा, श्रीकृष्णाच्या विवाहाचा, अभिमन्यूच्या, उषाच्या विवाहाचा. मग त्या गोष्टी सांगण्यासाठी हे लाख-लाख रुपये नेतात गावातून आणि त्याच घटना जर समाजामध्ये घडायला लागल्या उषासारख्या, अभिमन्यूसारख्या, तर हे त्यांना काय म्हणतात मग? मारून टाकायला लावतात तशा लेकरांना, जीव घ्यायला लावतात तशा लेकरांचे. आणि म्हणून पालकांनी ह्या बाजारू लोकांच्या अफवेला बळी पडता कामा नये. हे प्रतिष्ठा वगैरे असेल ना, ह्यांना पाकीट न्यायचं असतं म्हणून हे प्रतिष्ठा शिकवतात. बाकी यांच्या मुलांचे लग्न कसे करतात हे आपण लक्षात घेतलंच पाहिजे. आणि म्हणून पालकांनी लग्नाच्या टायमाला मुलांच्या आणि मुलगा जन्माला आल्या तेव्हाचे दोन्हीचे प्रसंग एक केले पाहिजे आणि मुलांवर जीव ओवाळून टाकला पाहिजे. ज्या दिवशी मुलांना कौटुंबिक प्रेम ओतप्रोत भरून मिळतं, त्या दिवशी कुठलाच मुलगा उंबरवठ्याच्या बाहेर
असं कृत्य गुन्हेगारीचं प्रवृत्तीचं कृत्य करू शकत नाही. आणि म्हणून सगळ्यात मोठी जबाबदारी आहे आपण कौटुंबिक प्रेम देणे. कारण मुलं कसेही असले, ज्ञानी असो, अज्ञानी असो, सुंदर असो, कुरूप असो, ते फक्त सदा आणि सदा प्रेमाचे पात्र असतात आणि म्हणून त्यांच्यावर ओतप्रोत प्रेम केलं पाहिजे. ओतप्रोत लाड वेगळे, प्रेम केलं पाहिजे. शुद्ध आणि शुद्ध प्रेम केलं पाहिजे. ज्या मुलांना प्रेम भरपूर मिळतं कौटुंबिक, ते मुलं समाजामध्ये सामाजिक प्रेम तेवढंच सांभाळतात. आणि ज्या मुलांनी सामाजिक प्रेमाची जाणीव आहे, सामाजिक बांधिलकी सांभाळली, ते घराचंही गोकुळ करतात आणि समाजाचंही गोकुळ करतात. हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि असे मुलं ज्यांना प्रेम ओतप्रोत भरून मिळतं, असे मुलं समाजामध्ये कधीही कुणाचा जीव घेत नाहीत. जेव्हा ह्या अशा घटना घडतात, तेव्हा आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आपल्या डोळ्यासमोर एक प्रसंग आठवला का? एका गावचा सरपंच होता आणि तो सरपंच वाल्मिक कराडबद्दल सांगत होता, की वाल्मिक कराडला घरी बापाचं प्रेम लहानपणी कधीच मिळालं नाही. याचा अर्थ कौटुंबिक प्रेम मिळालं नाही म्हणून तो हिंसाचारी निघाला समोर एक मुलगा आणि तोच पुढे वाल्मिक कराड झाला. त्याने अनेक लोकांचे जीव घेतले आणि ज्या पद्धतीने घेतले ना, त्या पद्धती जर अभ्यासल्या आपण मानसशास्त्रानुसार, तर अतिशय क्रूर पद्धती आहेत हे. आणि म्हणून मुलांच्या लग्नाच्या टायमाला आपण तितकंच प्रेम दिलं पाहिजे, जेवढं जन्माच्या टायमाला त्याला दिले आणि जन्मभर दिले. आयुष्यभर मुलांना आई-वडिलांनी प्रेमच दिलं पाहिजे. हिंसेच्या प्रवृत्ती फक्त प्रेमाने आणि विश्वासानेच जिंकता येतात, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून आपण ज्या मुलांना कौटुंबिक प्रेम मिळत नाही, ते सामाजिक हिंसा करतात म्हणजे करतातच. पहिली जबाबदारी आहे मुलांना कौटुंबिक प्रेम देणे. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा. कारण हे सगळ्यांच्या घराचा, सगळ्यांच्या मानसिक तेशी संबंधित असणारा विषय आहे. फार संवेदनशील विषय आहे हा पालकांसाठी आणि समाजासाठी. आणि म्हणूनच हा व्हिडिओ अगदी आपल्याकडे असा जपून ठेवा, की आपल्यालाही आपल्या पाल्यांचे लग्न करायचे आहेत. आणि इतरांनाही शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयावरती. जय हिंद, जय भारत.